संच मान्यतेचा लढा यशस्वी होणार. संच मान्यतेच्या जाचक नियमात बदल करण्याचा राज्य शिक्षण मंत्री पंकजी भोयर साहेब यांचा संकेत. शिक्षण संघर्ष संघटनेच्या अध्यक्षा तथा भाजपा शिक्षक आघाडीच्या संयोजिका डॉक्टर संगीताताई शिंदे बोंडे यांची संस्था चालक व शिक्षक बांधवांसह राज्य शिक्षण मंत्री पंकजी भोयर यांच्यासोबत बैठक संपन्न. शिक्षण उपसंचालक निलिमाताई टाके गुल्हाने, माध्यमिक शिक्षण अधिकारी प्रिया देशमुख मॅडम बैठकीस उपस्थित. जीपीएफ पावत्या व कार्यालयीन कामे ऑनलाईन होण्याचे पंकजी भोयर यांचा संकेत. पहिल्यांदा अनुदानाचा निधी मंजूर करा. अंशतः व विना अनुदानित शिक्षकांची संगीताताईंनी मांडली व्यथा. त्यांचा काय दोष? कोणतं खातं नाही? वैद्यकीय बिल ग्रॅच्युइटी पासून वंचित. शाळेमध्ये शिक्षकच राहणार नसेल तर शाळा चालतीलच कशा? यावर खुद्द शिक्षण राज्यमंत्री पंकजी भोयर साहेब यांनी आश्चर्य व्यक्त करत सन 2023-24च्या संच मान्यतेबाबत लवकरच मुंबईत बैठक आयोजित करून तोडगा काढणार असल्याचं आश्वासन तसेच स्पष्ट संकेत राज्य शिक्षण मंत्री पंकजी भोयर साहेब यांनी दिले आहेत. पगाराअभावी किंवा तुटपुंज्या पगारामुळे विना अनुदानित व अंशतः अनुदानित शिक्षकांच्या कुटुंबाची वेदना आता डोळ्यांनी पाहावत नसल्यामुळे पहिल्यांदा टप्पा वाढीसाठी अनुदानाचा निधी मंजूर करा अशी आर्त साद शिक्षण संघर्ष संघटनेच्या अध्यक्षा तथा भाजपा शिक्षक आघाडीच्या संयोजिका डॉक्टर संगीताताई यांनी घातली आहे. तेही विद्यादान करतात. त्यांना कोणतं खातं नाही? वैद्यकीय बिल ग्रॅच्युइटी पासून वंचित आहेत. त्यांचा काय दोष? असा प्रश्नही उपस्थित केला. शिक्षण संघर्ष संघटना तथा भाजपा शिक्षक आघाडीच्या संयोजिका डॉक्टर संगीताताई शिंदे बोंडे यांनी शिक्षण क्षेत्रातील संच मान्यतेमुळे राज्यभर निर्माण झालेले चित्र व परिस्थिती स्पष्ट केली आहे. राज्यातील अमरावती विभागातील शिक्षण क्षेत्रातील प्रश्नांचा गुंता विशद करा. संच मान्यता शाळा व शिक्षक पदासाठी कशी घातक ठरून सर्वसामान्यांचं शिक्षण दुरापास्त होणार असल्याचं स्पष्ट केलंय. रवी भवन नागपूर येथे शिक्षक व संस्था चालक यांच्या संदर्भातील प्रश्नाबाबत पूर्वनियोजित बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस अमरावती विभागीय शिक्षण उपसंचालक निलिमाताई टाके गुल्हाने, माध्यमिक शिक्षण अधिकारी प्रिया देशमुख साबळे मॅडम, शुभम वानखडे, चंद्रकांत ताथोडे, श्री सुधीर जोशी, प्रशांत पडोळे, रणजित पावडे, प्रदीप बिबटे, प्रवीण खांडेकर, प्रदीप भेले, तुषार साखळे, निलेश निकस आदी उपस्थित होते. या बैठकीत टप्पा वाढ निधी 2005 पूर्वीच्या बांधवांचा पेन्शन अहवाल न्यायालयात सादर करणे, अनुकंपा, शिक्षकांना टीईटीच्या अटीमधून वगळणे, समग्र शिक्षा अभियानाची पदे पूर्ववत करणे, कॅशलेस वैद्यकीय सुविधा, पदवीधर वेतन श्रेणी, अमरावती विभागातील बंद केलेले जीपीएफ खाते पूर्ववत सुरू करणे, कोणतेच खाते नसणाऱ्यांचं जीपीएफ खाते उघडणे याबाबत आपण लक्ष घालण्याची विनंती डॉक्टर सौ संगीताताई शिंदे बोंडे यांनी राज्य शिक्षण मंत्री पंकज भोयर साहेब यांना केली. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.